नमस्कार. आज ही व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आपल्यावरती विश्वास ठेवून किंवा आपल्यावरती म्हणजे ज्यांना हे आहे की बाबा ह्यो माणूस चांगला आहे किंवा एक बाबा चांगलं व्यक्तिमत्व आहे असं समजून आपल्यावरती जी काय म्हणजे त्यांचं ट्रस्ट आहे, अशा काही आपल्या जीवाभावाची आपली लोक जी आपली सबस्क्रायबर आपल्यावरती प्रेम करणारी लोक आहेत, त्यांनी मला एक जवळजवळ 7 ते 8 जणांनी एक प्रश्न विचारला. प्रश्न एकदम एक नंबर आहे आणि अगदी म्हणजे त्याच्यावरती विचार करणं पण गरजेचं आहे, पण आपण काय त्याच्यावर कधी विचार केलेला नाही आहे. तो प्रश्न म्हणजे काय माहीत आहे का, की दादा तुम्ही व्हिडिओ बनवताय, तुम्ही माहिती सांगताय, तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन देताय किंवा तुमचे अनुभव सांगताय, वेगवेगळ्या गोष्टी दाखवताय, पण कधीही तुम्ही तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा किंवा जी काय इतर लोक सांगतात असं कधीही सांगितलं नाही. कधी तुम्ही कुठल्या लोकांनी फोन केला, तुम्हाला माहिती विचारली तर कधी तुम्ही त्यांना बाबा म्हणजे असं इग्नोर केलं नाही किंवा असं वेळ दिला नाही असं नाही, 100% वेळ दिला किंवा कधी तुम्ही असं त्यांना ₹1 त्यांच्याकडनं मागणी केलेली नाही आहे. चांगल्या गोष्टी आहेत त्या. मी ह्याच्या अगोदर पण व्हिडिओवरती सांगितलं आहे की मी एक सरळ मार्गी प्रामाणिक शेतकरी आणि शेळीपालक आहे. त्याच्यामुळं मला काही कुणाला असं म्हणजे पैसे मागायची किंवा इतर गोष्टींची मला काही गरज नाही. मला एनी टाईम फोन लावा, 24 आवर्स मी मोकळा आहे. प्रत्येक तुमच्या प्रश्नाचं माझ्याकडं उत्तर असणार आहे. तुमच्या प्रत्येक अडचणीचं समस्याचं निवारण मी करणारच आहे. मी प्रत्येक व्हिडिओत सांगत आलो आहे. आणि राहिला विषय आता ह्या प्रश्नाचा की तुम्ही लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा असं का म्हणत नाही, तर तुम्हाला मी खरं सांगतो माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर्स जवळपास 1400 आहेत काय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मला व्ह्यूजही चांगली येतात, माझे व्हिडिओ शेअर होतात, मला कमेंट पण येतात, मला लोकांचे फोन येतात. मला एवढं बास आहे. तुमच्याकडून जी प्रेम मिळायला लागले की मला काय माझं चॅनल म्हणजे असं ग्रोथ करून तुम्हाला काहीतरी चुकीचा सल्ला देऊन, चुकीच्या माहिती देऊन, चुकीचं काहीतरी दाखवून मला काय माझ्या त्या चॅनलवरती पैसे कमवायचे नाही. तुम्हाला मी खरं सांगतो माझे सबस्क्रायबर ही पूर्ण झालेले आहेत चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी. आणि प्लस तुम्हाला सांगतो मी माझी जी काय म्हणजे हे असतं आहे का नाही, टायमिंग असतं आहे, जो वॉच टाईम असतो आहे 4 का 5 हजारचा, तोही पूर्ण आहे. तरीही माझं चॅनल मी अजून मॉनिटाईज केलं नाही किंवा झालं नाही, मी त्याच्याकडे लक्षही देत नाहीत. एवढं सगळं असूनही मी तुम्हाला व्हिडिओ बनवतो आहे आणि तुमच्यासाठी वेगवेगळ्या माहिती देतो. ह्याच्या पाठीमागं कारण हे आहे की मला त्या गोष्टींचं आमिष नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं कुणाला तर वाटत असेल की हां बाबा ह्यो बड्या बापाचा बेटा असेल, ह्याला पैशाची कमी नाही किंवा काय नाही असं कुणाला वाटत असेल. बऱ्यापैकी लोकांनी मला तसं बोलले की हां मी हजारदा सांगितलं आहे की माझ्या बापाकडं पैशाला खरोखरच काही कमी नाही. एक सिरियस माझं पर्सनली आता तुम्हाला मी विषय सांगतो की खरोखरच माझ्या बापाकडे पैशाला कमी नाही आहे. माझ्या बापानं इतकं कमवून ठेवलेलं आहे की मी आयुष्यभर असंच काही जरी करत राहिलो तरी ती पैसे संपणार नाहीत. एवढे पैसे माझ्या आईबापाकडे आहेत. पण मला ह्या जनावरांमध्ये अगदी लहानापासून माझ्या आजोबा पंजोबापासून आमच्या घरी जनावर आहेत. मला ह्याच्यामध्ये गोडी आहे, प्रेम आहे. माझं सर्वस्व मी काय मला जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून मी ह्या जनावरांमध्येच आहे. माझं सर्वस्व ह्या जनावरांमध्ये मी ही केलेलं आहे, म्हणजे घातलेलं आहे किंवा ह्यांना 100% वेळ दिलेला आहे. मला ही एक माझ्यासाठी एक बाबा एक प्रकाराचं तुम्हीही म्हणू शकता की माझं एक व्यसन आहे किंवा माझी नशा आहे किंवा माझं पॅशन आहे. हे जनावरं पाळणं किंवा जनावरांसोबत राहणं किंवा वेगवेगळी जनावरांमध्ये प्रयोग करणं. बाबा काय ना काय कुठला ना कुठला क्रॉस करून कुठलं काय पैदास होत्या काय होते असं बऱ्यापैकी मला गोष्टी तयार करायला किंवा बघायला आवडत्या. त्या मी त्या करतो आहे आणि त्या मी करतच राहणार आहे कायमस्वरूपी. हां, मी एवढं सांगतो की माझे जे अनुभव आहेत किंवा माझ्याकडे जी काय माहिती आहे किंवा मी जी काय ही केलेलं आहे, स्टडी केलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्या आणि त्यांचा कुठं ना कुठंतरी फायदा व्हावा, त्यांचं नुकसान होऊ नये ही माझं म्हणणं आहे. कारण एक तुम्हाला मी सांगतो मार्केटमध्ये असे कितीतरी यूट्यूब चॅनल आहेत किंवा कितीतरी असे गोटफार्मवाले किंवा भोगस शेळीपालक आहेत की त्यांनी उगाच काहीतरी गोरगरीब जनतेला, आपल्या शेतकऱ्यांना किंवा आपल्या होतकरू पोरांना किंवा बेरोजगार लोकांना असं काहीतरी आमिष दाखवतात. त्यांनी मोठ्या ह्याच्यावरती व्याजावरती किंवा असं काय ना काहीतरी घाण ठेवून पैसे काढून शेळीपालन करतात आणि लॉस जातात. कितीतरी शेळीपालनची फार्म मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघितल्यात. मी 2014पासून मोठ्या प्रमाणात शेळीपालन करतो आहे. तेव्हापासून बघतो आहे की माझ्या अगोदरही कितीतरी फार्म चालू झाले आणि माझ्यानंतरही कितीतरी फार्म चालू झाले.
वर्षाच्या आतमध्ये बंद पडल्यात. कमीत कमी 50-50 लाख रुपये घातलेली मी शेळी फार्म तुम्हाला दाखवायला तयार आहे आज, की ती शेळी फार्म एक वर्षही चालली नाहीत 50-50 लाख रुपये घालून. काय करायचं लोकांनी, काय केलं पाहिजे मला तुम्ही सांगा. शासनाकडनं योग्य ते अनुदान मिळत नाही, लोकही अशी फसवणूक करतात, टायमावरती वेळेवरती डॉक्टर मिळत नाहीत, काही म्हणजे आपल्याला अनुभव नसते, त्या अनुभवाच्या अभावी आपले काही जनावरांची मरतूक होते. बऱ्याचशा समस्या असतात. एक तुम्हाला सांगतो, शेळी पालनामध्ये शेड, त्याच्यानंतरनं त्यांचा सुका ओला चारा, खुराक, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जनावर आणणे, त्याच्यानंतरनं त्या जनावरांवरती आपला दिलेला वेळ असेल, कष्ट असेल, त्याच्यानंतरनं त्यांच्या पाठीमागं दिलेली त्यांची औषधं असतील, प्रत्येक गोष्ट आहे, प्रत्येक गोष्टीला खर्च आहे. कुठलंही तुम्ही व्यवसाय करा त्याच्यामध्ये ए पासून झेडपर्यंत खर्च असतो आहे. त्याच्यानंतरनं आपलं प्रॉफिट चालू होत असतं. लगेच कुठल्याही धंद्यात तुम्ही, कुठलाही धंदा असतो तुमचा, लगेच प्रॉफिट होत नाही. असा कुठलाच धंदा नाही की त्याच्यामध्ये लॉस नाही आहे किंवा त्याच्यामध्ये मरतूक नाही आहे किंवा त्याच्यामध्ये नुकसान नाही आहे. असं कोणीही मायचाला सांगू शकत नाही की मी पहिल्यापासून प्रॉफिटमध्येच आहे. जी सांगतात मग ती अतिशहाणी आहेत आणि भोगस आहेत आणि खोटारडे आहेत. त्या लोकांकडनं तुम्ही लक्ष देऊ नका आणि त्या लोकांचं तुम्ही काहीही ऐकू नका. कारण कसं असतं माहीत आहे का, आता एखादा कोणतरी येत असतोय, एक शेळी वर्षाकाठी आपल्याला 50,000 देऊन जात्या, कोण म्हणतोय 20,000 देऊन जात्या, कोण म्हणतोय 30,000 देऊन जात्या, कोण म्हणतोय 10,000 देऊन जात्या. एक शेळी वर्षाकाठी जी काय देणार आहे 10,000, 20,000, 50,000 जी काय असेल ती काय, तर लक्षात घ्या, ती शेळी तुम्ही विकत घेणार आहे, त्या शेळीचं लालन पालन करणार आहे, त्या शेळीला खाऊ पिऊ घालणार आहे, त्याच्यानंतर त्याच्याकडनं प्रोडक्शन घेणार आहे. ते घेतलेलं प्रोडक्शन काय लगेच ज्या दिवशी प्रोडक्शन घेतात त्या दिवशी तुमचं सेल होतं आहे का, त्यालाही कमीत कमी 2 ते 3 महिने सांभाळावं लागते. त्याच्यानंतर ती सेल होणार आहे, त्याच्या पाठीमागचा खर्च, त्या आईच्या पाठीमागचा खर्च, तुमचं कष्ट, हे सगळं जर करता इक्वलीकरण करून बघा. तुम्ही कोण सांगते त्याचं काही ऐकू नका, तुम्ही वैयक्तिक इक्वलीकरण करून बघा आणि त्याच्यानंतर मला तुम्ही सांगा की तुम्हाला वर्षाकाठी किती मिळाले. मी 1000दा सांगायला लागलो आहे, 1000 दिवस जो शेळीपालनामध्ये टिकल किंवा इतर कुठल्याही धंद्यात टिकल, त्याच्यानंतर त्याचं प्रॉफिट चालू होणार आहे. त्याच्या अगोदर तुमचं कधीही प्रॉफिट चालू होणार नाही. ज्याचं तुम्हाला मी सांगू का, पहिल्या दिवसापासून प्रॉफिट कोणाचं होतं आहे, दलाल, ब्रोकर आणि व्यापारी, ह्या लोकांचं फर्स्ट डेपासून प्रॉफिट चालू असतं. आपल्यासारख्या शेळी पालकाचं, पशुपक्षी कुठलाही पालक असू दे, त्याचं कधीही पहिल्या दिवसापासून म्हणजे उत्पन्न चालू होत नसते आणि प्रॉफिट कधीही होत नसते. आताही मी ह्याच्या अगोदरही 1000दा सांगितलं, आताही सांगतो की 1000 दिवस जो माणूस टिकल त्याला 100% अनुभव येईल, त्याच्यानंतरनं आपलं प्रॉफिट चालू होणार आहे. मला सांगा, तुमच्याकडे एक शेळी आहे, गाब घालवल्या, काय गॅरंटी आहे तुमची दोन्ही पिल्लं जन्माला येतील? तुमच्या शेळीच्या पोटात बरं जाऊ दे सगळं, तुमच्या शेळीच्या पोटात 2च पिल्ले आहेत, ही कशावरनं 3 बी पिल्लं असू शकतात, 4 बी पिल्लं असू शकतात, 1 बी पिल्लं असू शकते, किंवा अचानक तुमची शेळी गाबाडूसुद्धा शकते, किंवा शेळी जन्मून पिल्ली काही दिवसानंतरसुद्धा मरू शकतात, किंवा शेळी आणि पिल्लंसुद्धा मरू शकतात ज्या वेळेला व्यायला लागले शेळी. बऱ्याचशा समस्या आहेत अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या. काय आता सांगायचं, यशोगाथा सांगणाऱ्यांना जरा तरी काहीतरी मनाला वाटायला पाहिजे की बाबांनो आपण काय करायला लागलो आहे, आपण काय सांगायला लागलो आहे. आणि ती जी भोगस व्हिडिओ करणारी आणि टाकणारी आहेत ना सोशल मीडियाला, त्यांनासुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठल्या तरी 4 व्ह्यूजसाठी आणि 4 पैशासाठी आपण लोकांना किती मातीत घालायला लागलो आहे. मग लोकांना मातीत घालून कमवलेले पैसे चांगले आहेत का? नाही. मला 1 रुपयाचं प्रॉफिट नाही तरीही मी व्यवसाय करतो आहे. का तर माझं ते पॅशन आहे किंवा मला त्या गोष्टीची आवड आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की बाबांनो, कुणीही चुकीचं सल्लं कुणाला देऊ नका आणि कुणीही कुणाचं ऐकून बघून काहीही करू नका. कुठलाही व्यवसाय असू दे, कमीत कमी 1000 दिवस जो माणूस टिकल, 1000 दिवसानंतरनं त्याचं काही ना काहीतरी 4 पैसे त्याला यायला चालू होते. तर एवढंच मी सांगतो. आणि राहिला विषय सगळ्यात महत्त्वाचा की मी का सांगत नाही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तर त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की मला फक्त तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोचवायची आहे आणि योग्य ती सल्ला द्यायचा आहे. आणि तुमचं शेळीपालन कुठं अडचणीत येऊ नये किंवा पशुपक्षी पालन कुठं अडचणीत येऊ नये, तुम्हाला काय समस्या येऊ नयेत, एवढं मला माझी भावना आहे. म्हणून मी ही व्हिडिओ बनवतो आहे, ना की सबस्क्रायबर वाढवण्यासाठी, ना की लाईक शेअर कमेंटसाठी, ना की त्या सोशल मीडियावरती पैसे कमवण्यासाठी. फक्त एवढ्यासाठी मी व्हिडिओ बनवते. धन्यवाद.